नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अब्बास शेखजी, ज्यांनी नुकतीच या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कामाला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट वर ते काम करतायत. त्यांचा आजपर्यंतचा हा शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभवांचा प्रवास कसा होता आणि भविष्याचा प्रवास कसा राहणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. गप्पांची सुरुवात मला इथून करायची आहे, ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमची कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोण होतं, त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मी पण सिव्हिलकडे जाईन? तर कसा होता हा सगळा प्रवास? सुरुवातीला माझी शाळा जत स्कूल जतमध्ये. तिथून पुढे कॉलेजही तिथंच केलं 12वी पर्यंत. त्यानंतर डिप्लोमाला आपण जतमध्ये म्हणजे सुरुवातीला माझा कल सिव्हिल इंजिनिअरकडे नव्हता. तर मग मी पोलीस भरती किंवा थोडं पुढच्या ह्याच्यासाठी प्रयत्न करत होतो. पण घरच्यांच्या सल्ल्यानुसार थोडं मी या डायरेक्शनला वळालो आणि डिप्लोमाला आपल्या जतमध्ये सिद्धार्थ पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलं आणि तिथं डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेऊन 2 वर्षामध्ये आपला डिप्लोमा कंप्लीट केला आणि त्या कॉलेजमध्ये मी टॉपर होतो. क्या बात है. 80% मला त्या कॉलेजला मार्क्स ऑब्टेन झाले फायनल इयरला आणि कॉलेजनं आम्हाला कॅम्पस सिलेक्शन थ्रू बेंगलोरला आमचं कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं. कंपनीचं नाव होतं केएमई ग्रुप म्हणून. ओके. ओके, असा सगळा तुमचा प्रवास होता. वा. म्हणजे आता तुम्ही सांगतच होता त्याप्रमाणे पुढचा प्रवास पण मला विचारायचाच होता की हा झाला शैक्षणिक प्रवास. एक तर पहिला प्रश्न असा विचारायचा की टॉपर असून सुद्धा तुम्ही डिग्रीकडे कसं काय वळणार एक, आणि त्याच्यानंतर पहिला प्रोजेक्ट जसं तुम्ही आता सांगितलं की कुठं सर्व्हिस केली ते पण सांगा, आणि त्याच्यानंतर वैयक्तिकरित्या जो पहिला प्रोजेक्ट केला त्याची एक आठवण हवी आम्हाला की तेव्हा काम करताना थोडं दडपण आलं का, प्रेशर आलं का, कोणाच्या रेफरन्सनं तो प्रोजेक्ट मिळाला, तो प्रोजेक्ट कसा होता, या सगळ्याबद्दल ऐकायचं. सुरुवातीला कॅम्पस थ्रू सिलेक्शन झालं आपलं आणि आपण जे पुढच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अप्लाय करायचा प्रयत्न होता, पण फायनान्शियल थोडं प्रॉब्लेम असल्यामुळं आपण त्या डायरेक्शनला गेलो नाही आणि कॅम्पस थ्रू सिलेक्शन झाल्यामुळं मला जॉब करायची आवड होती. त्यामुळं मी जॉबसाठी अप्लाय केला आणि गेलो आणि तिथं बेंगलोरमध्ये 1-2 वर्ष आपण 2-3 वर्ष ॲज अ क्वालिटी इंजिनियर म्हणून आपण काम केलं आणि काम करून आपलं काय झालं, थोड्या दिवसात ते एकाच फील्डचं नॉलेज आपल्याला येत असल्यामुळं आपण कुठंतरी आपलं नॉलेज, आपलं माइंड थोडं हे होते, कन्झ्युम होते. आपल्याला कुठंतरी आपलं काहीतरी पुढं जायचं आहे, त्या दृष्टिकोनातून आपण परत आपल्या गावी यावं असं मला वाटलं आणि गावी आल्यानंतर सुरुवातीला साईट्स मिळणं थोडं कठीण असतं. कारण माणूस हा प्रत्येक आपलं काय एक रुपया साठवून घर बांधत असतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास, आपल्यावरती भरोसा बसणं थोडं कठीण असतं. त्यामुळं मी पहिल्यांदा काय केलं, की आपण थोडं कॅनलचं वगैरे आपल्याकडं थोडं काम चालू होतं. त्याकडे अप्लाय केलं कॅनलमध्ये आणि तिथं सुद्धा जॉब लागला. ते जॉब करत मी काय केलं, आपले थोडे पाहुणे होते. पाहुण्यांची एक साईट फर्स्ट मला मिळाली. अच्छा. पाहुण्यांची साईट आणि ती साईट आपण सुरुवातीला चालू केली. वा वा. आता यातल्या काही आणखी प्रश्नांकडे, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आपण जत सारख्या एरियामध्ये काम करतोय तर इथं अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा खूप मोठं आहे आणि अशा अकुशल कामगारांना कुठल्या तरी महत्वाची जबाबदारी दिली तर धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही कशी ही सगळी परिस्थिती साईटवर हाताळता? साईटवरती काय करतो सर, अनस्किल्ड लेबरचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यांना नॉलेज नसल्या कारणानं आपण काय करतोय, साईटवरती आठवड्यातून 2 ते 3 वेळा साईट व्हिजिट आपण करतोय, की जेणेकरून त्यांच्याकडून कुठलाही म्हणजे काम क्वालिटीचं काम म्हणजे लो लेवलचं काम होऊ नये म्हणून आपण प्रत्येक वेळेला व्हिजिट करून त्यांच्या कामाची क्वालिटी चेक करतो. म्हणजे जसं कॉन्क्रीट वगैरे प्रोपोर्शन वगैरे मिक्स आहे का, बरोबर आहे की नाही, स्टील क्वांटिटी बरोबर, आपले बाइंडिंग वायर बांधलेत की नाही, हुक्स वगैरे मारलेत की नाही, ते सगळं आपण चेक करतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय तर बऱ्याचदा काही कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट एवढंच आहे, 20 लाख 25 लाख, आणि आता याच्यात आम्हाला घर बसवून द्या, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण दर्जेदार घर बांधावं. बरोबर. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचं बॅलन्स कसं करता मग तुम्ही? त्यावेळेला आपल्याकडे भरपूर स्टील्स आहेत. त्यामध्ये राजुरी स्टील हे थोडं महाग आहे आणि आपलं आयकॉन स्टील थोडं रिजनेबल आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची. त्यामुळे आपण काय करतोय, आयकॉन स्टील, जसं अल्ट्राटेक सिमेंट, हे दोन्ही सिमेंटची प्रॉपर्टीज तेच आहेत.
पण ते थोडं महाग आहे, कॉस्टली पडतंय. आणि आपलं बाकीचं JK किंवा बाकीचे जे दालमिया सिमेंट, ते सिमेंट थोडे आपल्या कॉस्टला कमी करतात. त्यामुळे ते सिमेंट वगैरे आपण प्रोपोर्शन थोडं ते वापरून आपण कामाची क्वालिटी पण देऊन आणि त्यांच्या बजेटमध्ये पण बसवून देतो. नसून बरोबर. आता पुढचा प्रश्न येतो या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, एक तुम्हाला यंग इंजिनियर काय म्हणू असं टॉपर म्हणून कॉलेजमधलं असं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर, ज्या क्षेत्रावर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास करायचा असेल पुढच्या 10-15 वर्षात, सांगली जिल्ह्याला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल, तर कुठले असे एरियाज आहेत ज्याच्यावर आता काम करावं लागेल, कुठले असे सेक्टर आहेत ज्याच्यावर काम करावं लागेल? तसं बघायला गेलं तर आपल्याला कन्स्ट्रक्शन सेक्टरवरती सर्वात जास्त काम करायला लागेल. कारण मी बेंगलोरला असताना बेंगलोरमध्ये भरपूर असे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट चालू आहेत. जसं मेडिकल कॉलेज म्हणा किंवा बाकीचे आपले गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत, कोर्ट बिल्डिंग म्हणा, या सर्व प्रोजेक्ट आहेत की नाही ते सगळे चालू आहेत. मग आपल्या पण सांगली जिल्ह्यामध्ये कमीत कमी कॉलेजेस चांगले आणि आपले जे ह्याचे आपले जे प्रोजेक्ट आहेत गव्हर्नमेंटचे कार्यालय वगैरे, ते कार्यालय वगैरे आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो आणि आपण 100% आपल्या जिल्ह्याला कुठेतरी पुढे घेऊन जाऊ शकतो. बरोबर आहे. तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे सांगितले. जसं चांगलं शिक्षण हा शिक्षण सगळ्याचा पाया महत्त्वाचं. असतो, चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील. तर पण हे सगळं करताना मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे सर सगळं आणण्यासाठी इथं? सरकारने सांगली जिल्ह्याला जरा जास्तीत जास्त निधी दिला तर पुढचे जे आपले जे नेते लोक आहेत ते थोडं इकडे इन्व्हेस्टमेंट करू शकतात. कारण पाण्याचा जरा दुष्काळी भाग असल्यामुळं सगळ्यांचंच थोडंफार दुर्लक्ष होतंय आणि पाणी हे सगळ्यात महत्वाचं आहे. पाणी पण आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पोहोचावं याचं त्यांनी थोडं गांभीर्य करावं आणि नियोजन केलं पाहिजे. बरोबर. पाणी जर आलं तर 100% आपण आपल्या जिल्ह्याला सुधरवू शकतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट मधला एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो करताना काहीतरी एक वेगळा आनंद होता, समाधान होतं, किंवा असं वाटलं की या प्रोजेक्टमुळे आपल्याला नाव मिळालं, ओळख मिळाली असं? तसा प्रोजेक्ट म्हटला तर मी एक प्रोजेक्ट केलाय मुचंडीमध्ये. जो माझा पहिला प्रोजेक्ट होता तो जवळपास एक 5,000 स्क्वेअर फूटचा प्रोजेक्ट होता. ओके. तो फर्स्ट प्रोजेक्ट होता की जो मी अंडरग्राऊंड प्रोजेक्ट केलाय तो गोडाऊनचा आणि 2,500 स्क्वेअर फूट ग्राउंड फ्लोअरला आणि 2,500 स्क्वेअर फूट आहे तो फर्स्ट फ्लोअरला असं प्रोजेक्ट केलाय. आणि तो माझा फर्स्ट प्रोजेक्ट होता आणि तो सक्सेसफुल झाला. त्याचं डिझाईन मी स्वतः केलंय. 3D जे मॉडेलिंग आहे ते सुद्धा स्वतःच केलंय आणि स्टील डिझाईन सुद्धा मी ते स्वतः केलंय. आणि त्या कामामुळे मला मुचंडी गावात कमीत कमी 8 ते 10 प्रोजेक्ट माझे मिळाले आणि आता सध्या रनिंगला माझे 4 प्रोजेक्ट त्या गावामध्ये चालू आहे. क्या बात आहे. आणि असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचण आली, समस्या आल्या किंवा काहीतरी आव्हान आलं आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसा प्रोजेक्ट म्हणायला गेलं तर आपल्या जतमध्ये एक प्रोजेक्ट होता जो की थोडा साईट त्याची काय होती थोडं क्रिटिकल होती. म्हणजे कॉर्नर पीस होता तो. कॉर्नर पीस असल्या कारणानं थोडं प्लॅनिंग करताना आपल्याला अडचण येत होती आणि म्हणजे बोळात होता तो प्रोजेक्ट. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत होता. पण तरी पण आपण काय केलं, थोडं स्किल्ड लेबर वापरून आणि कॉन्क्रीट जे आहे RMC प्लांट थोडा बाहेरच्या बाजूला आपण सेट करून कॉन्क्रीट मशीनच्या द्वारे तो कॉम्प्रेशन मशीनच्या द्वारे त्याचं स्लॅबचं कास्टिंग वगैरे आपण करून घेतलं. बोळाच्या ठिकाणी वगैरे थोडा प्रॉब्लेम येतो त्यामुळे RMC हे थोडं उपयुक्त आपल्याला ठरलं. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जसं स्टील इम्पॉर्टंट आहे फार, तर मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर लावता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील वापरताना स्टीलची जे वजन आहे युनिट वेट बरोबर आहे की नाही आणि आपलं स्टील जे करोजन होते का जास्त आणि आपण ज्या वेळेला बेंड वगैरे करतो स्टील ते त्याच्यामध्ये स्मूथनेस आहे की नाही. हार्ड असेल तर थोडं बेंड करताना आम्हाला दमवतो. ते स्टील बेंडच्या क्रॅक एजेसला वगैरे क्रॅक होतं आणि ते क्रॅक होत नाही नसेल तर आपण ते स्टील सिलेक्ट करतो. बरोबर. तुम्ही आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्टमध्ये वापरलंय का? आयकॉन स्टील सर मी 4 ते 5 प्रोजेक्ट मध्ये आता युज केलंय आणि येणाऱ्या पुढच्या प्रोजेक्टला पण मी 100% युज करणार आहे. आणि त्याची क्वांटिटी आणि वेट पण भरपूर चांगला आहे. युनिट वेट वगैरे थोडं मॅच होते. ओके.
आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर आता पहिलं पाऊल ठेवणार आहेत, ते तुमचे ज्युनियर्स आहेत, फ्रेशर्स आहेत, त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून काय सल्ला द्याल? सर, त्यांना मी असा सल्ला देऊ की आपण रेटकडे वगैरे न बघता क्वालिटीचा थोडा गांभीर्यानेच आपण बघणं गरजेचं आहे. कारण ओके. आता रेट काय सर्वजणच रेट काय कसं आहे कमी मध्ये होईल हे बघतात. हम्म. पण कमी बजेटमध्ये देताना सुद्धा आपण कामाचा दर्जा बघणं गरजेचं आहे. कारण ते काम क्वालिटीचं झालं तरच आपलं नाव होणार आहे आणि बरोबर. आपल्याला पुढं काम मिळणार आहे. मिळणार. एखाद्याचं काम खराब केलं तर ते आपलं नाव तिथंच ब्रेक होणार आहे. कारण घर ही अशी वस्तू आहे की ती एकदाच बांधतं आयुष्यात माणूस, परत घर बांधत बांधत नाही. नाही. एकदा जे कस्टमर आलं ते आपलं लास्ट कस्टमर असतं. त्यामुळे त्याला आपण पहिलं इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन म्हणून आपण काम करायला पाहिजे. वा. सो हे होते इंजिनियर अब्बास शेख सर, आणि त्यांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला. त्याप्रमाणे माणूस आयुष्यात एक एक रुपया जमवून ते घर बनवतो हो. आणि तो कस्टमर तुम्हाला आयुष्यात एकदाच भेटणार आहे, पण तो लक्षातही तुम्हाला तेवढा एकदाच हा, ठेवणार आहे. तेवढंच त्यामुळे तुम्ही असं काम करा, दर्जेदार काम करा, की तो आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि त्याचं घर जे असे पुढचे 50-70 वर्ष राहणार आहे ते बघून घर. तुम्हालाही कामं मिळतील. अशा दोन्हीवर तुम्ही काळजी घ्या. पुन्हा बरोबर. एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती हो. आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. 100% करू. थँक्यू. थँक्यू.